जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या आयुष्यात पुढील काही दिवस असे बदल घेऊन येऊ शकतात जे तुम्ही कधीही अपेक्षित केले नसाल. कारण हा आहे एक डबल फेस टर्निंग पॉईंट महिना जून 2026 तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी. कारण एका बाजूला ते ग्रह तुम्हाला देणार आहे मानसिक तणाव, अचानक घटना आणि संघर्ष, तर दुसऱ्या बाजूला तेच ग्रह देणार आहे तुमच्या भाग्याचा उदय, संधीचा वर्षाव आणि करिअरमध्ये मोठा बदल. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तुमचा काळ परीक्षा घेणार आहे की तुमचं भाग्य उचलणार. आज आपण तुला राशी आणि तुला लग्नवाल्यांसाठी असलेल्या जातकांसाठी एक अत्यंत सखोल आणि शास्त्रीय पद्धतीचे 2026 जूनचे ग्रह गोचर जून महिन्यासाठी तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी कसे असणार आहे ते बघणार आहे. चला तर मग प्रत्येक ग्रहांचे सविस्तर पद्धतीने फल जाणून घेऊया. तुला लग्न किंवा तुला राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये कशा पद्धतीचे असणार आहे. आपण आज ज्या ग्रहांबद्दल चर्चा करणार आहोत तो केवळ प्रेम आणि सौंदर्याचा ग्रह नाही, तर तो आहे सुख, पैसा, वैभव, आकर्षण आणि भाग्याचा कारक. तो ग्रह म्हणजे शुक्र ग्रह. तोच ग्रह तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांचा कारक किंवा स्वामी ग्रह मानलेला आहे. आणि जून 2026 मध्ये तुला राशी आणि तुला लग्नांसाठी शुक्राचे गोचर अत्यंत महत्वाचे आणि जीवन बदलणारे मानले जात आहे. कारण या काळात शुक्र तुमच्या सुरुवातीलाच भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे आणि नंतर कर्मस्थानात भ्रमण करणार आहे. जे की शुक्र तुमच्या पत्रिकेत किंवा तुमच्या जन्मपत्रिकेत किंवा तुमच्या जन्मलग्नाच्या हिशोबाने बघायला गेले तर 14/5/2026 म्हणजे 14 मे 2026 ते 7 जून 2026 तुमच्या भाग्यात म्हणजे मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. या काळामध्ये तुम्हाला नवम स्थानात किंवा भाग्यस्थानात शुक्राचे भ्रमण तुम्हाला भाग्याची चांगल्या प्रमाणात साथ देईल. अडकलेले कामे देखील तुमचे चांगल्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. आध्यात्मिक व धार्मिक प्रवृत्ती देखील तुमची या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बनेल व अचानक धन लाभाचे योग देखील तुम्हाला या काळामध्ये चांगल्या प्रमाणात जाणवणार आहे. व तसाच 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 पर्यंत तेच तुमच्या अष्टम आणि लग्नाचे मालक शुक्र ग्रह तुमच्या कर्मस्थानात भ्रमण करणार आहे. जे की ऑलरेडी तिथे गुरु भगवान 2 जून पासून भ्रमण करणार आहे. अशा अवस्थेमध्ये दशम स्थानात आणि कर्मस्थानात तुमचे शुक्र ग्रह करिअरसाठी मोठी प्रगती देतील. वरिष्ठांचा या काळामध्ये तुम्हाला चांगला पाठिंबा देखील मिळणार आहे व नवीन संधी देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात कर्मातील शुक्रामुळे बघायला भेटेल व प्रतिष्ठा वाढेल. आज आपण पाहणार आहोत या सर्व परिस्थितीमध्ये तुमचा कर्मातील शुक्र तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फळ देणार आहे. त्याचे महत्वाचे कारण असणार आहे की कर्मातील जलतत्वीय राशीतील शुक्र धनागमनाचे मार्ग देखील मोकळे करतो आणि त्या संबंधाने व्यक्तीच्या जीवनात धनाचे खर्चाचे देखील वाटचाल खूप जास्त प्रमाणात वाढते. भूमी भवन वाहनाचे कारक किंवा स्थावर मालमत्तेचे कारक सप्तमस्थ दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर टाकत असताना तुमची यदि कुठल्याही पद्धतीची जर तुमची घर, भूमी भवन वाहन किंवा कुठली तरी लक्झरीज लाईफ जगण्याची इच्छा असेल तर ती चांगल्या पद्धतीची या काळामध्ये जगताना तुम्हाला बघायला भेटणार आहे. व तसेच आज जर किंवा तुमची या महिन्यामध्ये जून 2026 मध्ये कुठेतरी पार्टनर सोबत प्रेम प्रकरणात कुठल्याही पद्धतीने जर महत्वाची सहल वगैरे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तो देखील तुम्हाला सर्वात महत्वाचा काळ जून 2026 असणार आहे. पण या काळात तुमचे प्रेम एका व्यक्तीवरती बघायला भेटणार नाही. त्याचे कारण असे असणार आहे, कर्क राशीमध्ये जलतत्वीय राशीतील शुक्र व्यक्तीला प्रेमाच्या संबंधाने बऱ्याच प्रमाणात उतार चढाव बघायला देतो. त्याच्यानंतर पुढचा ग्रह असणार आहे सूर्य भगवान. 5 मे 2026 ते 14 जून 2026 तुमच्या पत्रिकेत अष्टम स्थानातील सूर्य तुम्हाला कशा पद्धतीची तकलीफ देऊ शकतो तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी ते आपण बघणार आहोत. आज आपण पाहणार आहोत सूर्याचे असे गोचर की जे तुम्हाला अष्टम स्थानात अचानक बदल, भाग्यवृद्धी संबंधाने येणारे अडचण आणि मिश्र प्रभावाचा परिणाम देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात बघायला भेटणार आहे. कारण सूर्य म्हणजे आत्मा, आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि अधिकारांचा कारक शास्त्राने सूर्याला मानलेला आहे. आणि जेव्हा सूर्यग्रह अष्टम स्थानात जातो तेव्हा व्यक्तीच्या जीवनात बऱ्याच प्रमाणात उतार चढावाचे योग या काळामध्ये बघायला भेटतात. त्याचे कारण आहे की 15 मे 2026 ते 14 जून 2026 मध्ये तुमच्या जन्मपत्रिकेत अष्टम भावातील सूर्य सावधान काळ किंवा सावध काळ सुरुवात करतात. या काळात सूर्य अष्टम स्थानात असल्यामुळे जीवनात काही अनपेक्षित घटना देखील या प्रमाणात चांगल्या घडू शकतात. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे मनस्थितीमध्ये अस्थिरता वाढू लागेल. तणाव आणि दबाव देखील तुम्हाला या काळामध्ये जास्त प्रमाणात जाणवणार आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण असणार आहे तुमच्या जन्मलग्नासाठी अष्टमातील सूर्य. यामध्ये आत्मविश्वासाची खूप जास्त प्रमाणात तुम्हाला कमी बघायला भेटणार आहे. करिअरच्या संबंधाने कामात वारंवार अडथळे देखील या काळामध्ये बघायला भेटतील. जे कोणी सिनियर ज्युनियर असतील तुमचे या काळातील किंवा अष्टमातील सूर्यामुळे इन्कम स्थान, एकादश स्थानातील सूर्य ज्यावेळेस अष्टम स्थानात जातात तर वरिष्ठ लोकांशी देखील मतभेद होतात. रक्तातील नात्यांमध्ये देखील इगो ॲटिट्यूड किंवा सेल्फ रिस्पेक्टमुळे उतार चढाव बघायला भेटतात. तुमच्यावरती घरातील आणि बाहेर जीवनातील जबाबदाऱ्या देखील या अष्टम स्थानातील गोचर सूर्यामुळे वाढणार आहे. आर्थिक स्थितीवरती देखील अनपेक्षित खर्च वाढू शकतो. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या संबंधाने देखील चांगल्या प्रमाणात खर्च होण्याचे चान्सेस आहेत.
जुने आर्थिक प्रश्न देखील तुमच्या समोर चांगल्या प्रमाणात येऊ शकतात. जे जुने कामं तुम्ही पेंडिंग ठेवले होते ते या महिन्यात अचानक उद्भवू शकते. या सर्व परिस्थितीमध्ये फॅमिली वातावरण किंवा कौटुंबिक वातावरणामध्ये अहंकारामुळे चांगल्या प्रमाणात गैरसमज तुमचा हा अष्टमातील वृषभ राशीचा शुक्र या काळामध्ये देणार आहे. त्यामुळे संवादात काळजी घेणे अत्यंत गरजेचे राहणार आहे. थकवा, डोकेदुखी आणि हीटच्या संबंधाने चांगल्या प्रमाणात तकलीफ बघायला भेटणार आहे. त्यामुळे या काळामध्ये हा काळ तुमच्यासाठी परीक्षेचा काळ मानला जाऊ शकतो, कारण की इथे एक चूक तुमच्यासाठी मोठा परिणाम घेऊन येऊ शकते. त्यामुळे शांतता आणि संयम अष्टमातील शुक्रियाच्या रिलेटेड व्यक्तींनी बाळगली तर चांगल्या पद्धतीची होईल. तोच सूर्य तुमच्या पत्रिकेत किंवा तुमच्या जन्म लग्नाच्या हिशोबाने किंवा तुला लग्न किंवा तुला राशीवाल्यांच्या हिशोबाने 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 मध्ये तोच सूर्य तुमच्या पत्रिकेत भाग्यात जाणार आहे. मग या 15 दिवसाच्या काळामध्ये तुमच्यासाठी भाग्य आणि नवम स्थान हा काळ म्हणजे भाग्याचा उदय असेल आणि इथूनच तुमची पूर्ण जीवनाची कथा पूर्ण बदलू शकते. आणि त्याचे महत्वाचे कारण म्हणजे अष्टम भावातील सूर्य तुमच्या पत्रिकेवरती भाग्यात जाणे म्हणजे तणाव संपून तुमच्याकडे आता चांगल्या पद्धतीचे नशीब तुमच्या साथ देईल अशा पद्धतीची ग्रहस्थिती या काळामध्ये बनणार आहे. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे नशीब तुमच्या बाजूने या काळामध्ये चांगल्या प्रमाणात ओळताना बघायला भेटू शकते. अडकलेली सर्व प्रकारची कामे तुमची या काळामध्ये देखील पूर्ण होताना बघायला भेटेल. नवीन महत्वाच्या संधी देखील तुम्हाला या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटेल. त्यात वरिष्ठांचा पाठिंबा, जे लोक तुम्हाला मागील महिन्यापासून किंवा मागच्या 1-1.5 महिन्यापासून परेशान करत आहात ते लोक तरी तुमच्या या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे पाठिंबा तुम्हाला या काळात बघायला भेटेल. कामाची प्रगती देखील चांगल्या प्रमाणात या काळामध्ये तुम्हाला बघायला भेटू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन डील देखील तुमची या भाग्यातील सूर्यामुळे बघायला भेटणार आहे. आर्थिक लाभ, फसलेले पैसे आणि कोर्ट कचऱ्यांच्या संबंधाने चांगल्या पद्धतीचा तुम्हाला या काळामध्ये फायदा होईल. विशेष म्हणजे वडील उपार्जित प्रॉपर्टीच्या संबंधाने देखील तुम्हाला नवीन धन आगमनाचे किंवा नवीन धन लाभाचे योग या काळामध्ये बघायला भेटते. दूरची यात्रा, दूरचा प्रवास या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला चांगला फायदा हा भाग्यातील सूर्य तुम्हाला 15 जून पासून देणार आहे. या काळामध्ये तुमचे नवीन संपर्कात देखील किंवा नवीन लोक देखील तुमच्या संपर्कात येणार आहेत. फक्त या संबंधामध्ये अष्टमातील सूर्यामुळे जे नात्यांमध्ये कटुता आली होती, खराब झाले होते, ते नाते देखील या काळामध्ये कौटुंबिक असो, लव्ह लाईफ असो, त्यामध्ये सुधार बघायला भेटेल. सकारात्मकता वाढेल आणि तुमच्यामधील पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल. त्यातील सर्वात महत्वाचा काळ म्हणजे या काळामध्ये सूर्याच्या संबंधाने आदित्य हृदय स्तोत्रांचा तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांनी नैमित्तिक श्रवण करावे, जेणेकरून त्यांच्यासाठी हा महिना सूर्याचे गोचर भाग्यात गेल्यामुळे चांगल्या पद्धतीचा सपोर्ट भेटेल. त्याच्यानंतर मंगळ ग्रह तुमच्यासाठी कशा पद्धतीचा बेनिफिट देणार आहे ते बघू. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे 11 मे 2026 ते 20 जून 2026 मध्ये मेष राशीचा मंगळ तुमच्या पत्रिकेत सप्तमात स्वराशीस्थ असणार आहे. सप्तमातील मंगळ तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे भाग्यदारी, प्रेम संबंध आणि व्यवसायामध्ये चांगल्या प्रमाणात गती देणार आहे. तर त्यानंतरची सिच्युएशन अशी असणार आहे ती म्हणजे अष्टमातील किंवा सप्तमातील मंगळ तुमच्यासाठी हा पती पत्नींमध्ये वादविवाद देखील देणार आहे. गैरसमज देखील या काळामध्ये वाढणार आहे, कारण सप्तमातील मंगळ, मेष राशीचा मंगळ व्यक्तीच्या जीवनात बऱ्या प्रमाणात उतार चढाव देतो. त्या संबंधाने म्हणजे इगो, ॲटिट्यूड, बोलण्याचा टोन, एक दुसऱ्यांना मॅच न होणे हे देखील घटना बऱ्या प्रमाणात बघायला भेटतात. त्याच्यानंतर तोच मंगळ 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 मध्ये तुमच्या अष्टमात जाणार आहे. तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी हा अष्टमातील मंगळ अचानक बदल देईल, तणाव देईल, खर्चाचे प्रमाण वाढवेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये तुम्ही कुठलेही कर्ज घेतले तर ते फिटणार नाही. त्याचे कारण सप्तम स्थान आणि अष्टम स्थान, इन्कम स्थानाचा आणि अष्टम स्थानाचा दोन्ही मारक ग्रहांचा स्वामी ज्यावेळेस अष्टम स्थानात जाईल त्यावेळेस नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे तुम्हाला पुढच्या काळात बऱ्याच वेळ किंवा बऱ्याच काळासाठी पश्चाताप व्यक्त करावा लागू शकतो किंवा नंतर भविष्यात खूप मोठी अडचण देखील या काळामध्ये बघायला भेटू शकते. त्यानंतर वडील उपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे की ज्याची तुमची वाटण्या झालेल्या नव्हत्या किंवा भाऊबंदकीच्या संबंधाने देखील वादविवादाच्या घटना या काळामध्ये घडू शकतात. मोठा भाऊ, छोटा भाऊ यांचे देखील ऍक्सिडेंट किंवा त्यांच्या संबंधाने कुठली तरी सर्जरीचा देखील हा काळ 21 जून नंतर बघायला भेटू शकतो. त्याच्यानंतर पुढचा ग्रह आहे बुध ग्रह. बुध ग्रह तुमच्या भाग्य आणि व्ययस्थानाचा मालक होऊन 29/5/2026 ते 21 जून 2026 मध्ये तो मिथुन राशीत स्वराशीस्थ भाग्यात भ्रमण करणार. या काळामध्ये स्वराशीस्थ भाग्यात असणं म्हणजे बुद्धी तुमची या काळामध्ये तीव्र राहील, निर्णय क्षमता तुमची मजबूत होईल आणि संवाद कौशल्य देखील चांगल्या प्रमाणात वाढेल. बोलण्याचा प्रभाव तुमच्या भाग्यातील बुधामुळे चांगल्या प्रमाणात बघायला भेटणार आहे. शिक्षण, लेखन, मार्केटिंग आणि व्यापार क्षेत्रात मोठा फायदा तुम्हाला या काळामध्ये चांगला बघायला भेटेल. व तसेच या काळामधील भाग्यातील बुध तुम्हाला नवीन संकल्पना आणि नवीन संधी देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात निर्माण होताना देखील, पण अतिविचार आणि अस्थिर निर्णय तुम्हाला या काळामध्ये चांगल्या प्रमाणात तकलीफ देते. व तसेच 22 जून
ते 6 जुलै 2026 पर्यंत तोच बुध तुमच्या पत्रिकेत किंवा तुमच्या जन्म लग्नासाठी किंवा तुला राशीवाल्यांसाठी कर्मात भ्रमण करत आहे. कारण की कर्मातील बुध तुमच्यासाठी करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या वाढतील. ऑफिसमध्ये संवाद देखील प्रगतीचा योग देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात दिसत आहे. वरिष्ठांचे संबंध सुधारण्याची देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणाची शक्यता आहे. या काळामध्ये तुमची कामामध्ये स्थिरता देखील येणार आहे. कारण 2 जून पासून ऑलरेडी तिथे गुरु असल्यामुळे आणि तुमच्या लग्नाच्या हिशोबाने किंवा कर्मस्थानातील हा बुध तुम्हाला बुध आणि गुरुची युती चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन आणि लोकांवरती प्रभाव पाडण्यासाठी चांगल्या पद्धतीचा काळ असणार आहे जून 2026. पण या काळामध्ये सावधान म्हणजे महत्वाची सावधानता कोणती म्हणजे भावनिक निर्णयांमुळे तुमच्याकडनं या काळामध्ये नक्कीच चुका होऊ शकतात. कारण कर्क राशीतील बुध या काळामध्ये भावनिक होऊन खूप जास्त निर्णयांच्या आहारी जाण्याचे चान्सेस देखील या काळामध्ये दिसत आहेत. त्यामुळे कुठलेही निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. सहकार्यांशी चांगल्या पद्धतीचा गैरसमज देखील या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे तो गैरसमज देखील टाळण्याचे काम या काळामध्ये केले तर तुम्हाला चांगलाच फायदा होईल. व त्यानंतर जून महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील काळ म्हणजे तो कसा असणार आहे, बुध ग्रह वक्री होणार आहे. तो म्हणजे 29 जून ते 23 जुलै या काळामध्ये तुमचे बुध भगवान वक्री होणार आहे. त्या वक्री प्रभावामध्ये वारंवार तुमच्या बोलण्या चालण्यात किंवा संवादामध्ये गोंधळ बघायला भेटेल आणि गैरसमज देखील या काळामध्ये तुमच्या बाबतीत खूप जास्त प्रमाणात वाढ होऊ शकतो. व्यापारी लोकांचा व्यापार या काळामध्ये बऱ्या प्रमाणात कमी होताना दिसेल. जे काही जुने प्रश्न असतील ते तुमच्या वारंवार समोर येतील. कारण की वक्री बुध होणं म्हणजे त्याची सर्व बाजू आपल्यापासून उलटी चालणं आहे. सर्व जे काही महत्वाचे निर्णय असतील ते या काळामध्ये तुम्ही पुढे ढकलले तर अति चांगला होईल. कारण टेक्निकल आणि डॉक्युमेंट कामामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे या काळामध्ये अडथळे बघायला भेटतील. त्यामुळे हे काम तुम्ही 23 जुलैपर्यंत होईल तेवढे समोर घेतले तर अति बरं होईल. कारण की या काळामध्ये तुम्हाला पैसा अडकल्यानंतर तुम्हाला त्याचा लॉस देखील चांगल्या पद्धतीचा बघायला भेटणार आहे. गुंतवणूक होईल तेवढी सावधगिरीने करावी. कारण हा काळ तुमच्यासाठी बऱ्या प्रमाणात तकलीफदायक ठरणार आहे. त्याच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला राशी आणि तुला लग्नवाल्यांसाठी बुद्धी, संवाद आणि करिअर यांची परीक्षा घेणारा हा नक्कीच 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 हा काळ ठरणार आहे. या काळामध्ये तुम्ही योग्य नियोजन आणि शांत निर्णय घेतल्यास हा काळ तुम्हाला भविष्यात येणाऱ्या मोठ्या प्रगतीचा देखील दरवाजा ओपन करू शकतो. आता पुढील ग्रह तुमच्या पत्रिकेत सर्वात महत्त्वाचा आणि पॉवरफुल ग्रहस्थिती तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी असणार आहे. तो म्हणजे कर्माचा सुवर्ण काळ. तो म्हणजे कोणता, 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026. आता येतो आहे सर्वात महत्वशाली किंवा सर्वात शक्तिशाली भाग म्हणजे गुरु भगवान तुमच्या कर्क राशीत जाणार आहे. गुरु जेव्हाही कर्क राशीत उच्चेच्या अवस्थेत असतात ते थेट तुमच्या कर्मावर परिणाम करतात. आणि कर्मातील गुरु उच्चेचे होणार म्हणजे हा योग राजयोग प्रवृत्तीचा असणार. या काळामध्ये गजकेशरी योगाच्या प्रभावाची उंची तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार. गजकेशरी योग म्हणजे काय, कुठल्याही कामांमध्ये आपलं नशीब आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करणार. तुमची समाजात प्रतिष्ठा वाढेल. पण एक आठ आहे, या काळामध्ये तुम्हाला अहंकार आला तर सर्व संधी तुमच्या हातून निसटून जाऊ शकते. त्यामुळे होईल तेवढे धर्म कर्म अध्यात्माच्या प्रती तुम्ही चांगल्या पद्धतीने या काळामध्ये जीवन जगावे, जेणेकरून हा कर्मातील कर्क राशीचा गुरु तुम्हाला सर्व बाजूनी पदप्रतिष्ठा देईल. महत्वाची एखादी संधी देईल. कुठल्या तरी देवधर्मांच्या रिलेटेड तुम्हाला यात्रा करायची आहे ते देखील होईल. एखाद्या मोठ्या संस्थेचे रिलेटेड तुम्ही काम करण्याची इच्छा करतात ते देखील कम्प्लीट होईल. त्याचे महत्वाचे कारण असणार आहे जे की तुमचे गुरु पराक्रम स्थानाचे मालक होऊन, षष्ठ स्थानाचे मालक होऊन कर्मात गेलेले असणार आहे. खूप दिवसापासून तुमचं एखादं कर्जबाजारीपणा आहे, त्यातून तुमची सुटका होत नाही. खूप दिवसापासून तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुमचं प्रमोशन होत नाही, डिपार्टमेंट चेंज होत नाही, ते देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं होणार आहे. तुला लग्न किंवा तुला राशीवाल्यांसाठी विवाहाचे योग या महिन्यात कमी प्रमाणात बघायला भेटत आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या जन्म लग्नासाठी किंवा तुला लग्न किंवा तुला राशीवाल्यांसाठी पंचम स्थानाचे मालक तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असल्यामुळे या काळामध्ये विवाहाचे योग आणि फॅमिली प्लॅनिंगसाठी जे कोणी प्रयत्न करत असतात यांना थोडासा काळ किंवा थोडे स्ट्रगल या काळामध्ये सहन करावं लागू शकतो. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असणार आहे पंचम असणारे राहू आणि 11व्या स्थानात किंवा आय स्थानात असणारे केतू. हे तुम्हाला बऱ्या प्रमाणात उतार चढाव आणि पितृदोषाचा प्रभाव या काळामध्ये वाढवून देणारे बघायला भेटते. तसेच पुढची ग्रहस्थिती असणार आहे शनी भगवान. शनी भगवंताच्या रिलेटेड विचार करायचे झाले तर शनी तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे, जे की 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 पर्यंत मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. कारण षष्ठ स्थानात शनी म्हणजे 6व्या घरात शनी म्हणजे स्पर्धा या काळामध्ये तुमच्या संबंधांनी वारंवार वाढते. या काळामध्ये चांगल्या प्रमाणात जबाबदाऱ्या देखील वाढतील, संघर्ष वाढणार आहे. पण इथेच खरे यशाचा जन्म होतो. कारण शनी भगवान सांगतात जो थांबणार नाही तो जिंकेल. कारण की षष्ठ स्थान हे कुठल्याही पद्धतीचे आव्हानाचे स्थान आहे.
एक झालं की दुसरं आणि दुसरं झालं की तिसरे. या स्पर्धाच्या युगात जगण्यासाठी षष्ठ स्थान शनीत भगवान जाणं हे अत्यंत लाभदायक आणि उच्चतम कोटीचा योग शास्त्राने मांडलेला आहे. या काळामध्ये फक्त व्यक्तीच्या जीवनात आरोग्याच्या संबंधाने कोणती तकलीफ जाणवू शकते ती म्हणजे वारंवार इन्फेक्शनच्या घटना या काळामध्ये जाणवणार आहे. कारण जलतत्वीय राशीतील शनी भगवान कुठल्या तरी पाण्याचे रिलेटेड अलर्जी देतील, बॉडीमध्ये पाण्याची कमी देईल. त्यामुळे पाण्याची कमी या काळामध्ये करू नका. शनी चालिसेचे नैमित्तिक श्रवण करा किंवा पाठ करा. या काळामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. त्यात सर्वात महत्त्वाचे आणि पॉवरफुल ग्रह म्हणजे राहू आणि केतू. तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 मध्ये राहू तुमचे कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. तर तेच केतू भगवान तुमचे 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 सिंह राशीत भ्रमण करणार. या काळामध्ये राहू पंचम स्थानात तर केतू एकादश स्थानात. इथे खरी मानसिक लढाई सुरू होत आहे. कारण प्रेमात या काळामध्ये तुम्हाला गोंधळ बघायला भेटेल. निर्णयांमध्ये चांगल्या प्रमाणात गोंधळ देखील या काळात बघायला भेटेल. अचानक धनलाभाचे देखील योग येतील, पण ते तोंडापर्यंत येऊन निघून जातील. मित्रांमध्ये वारंवार बदलती दिशाने तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटेल. पण या काळात तुम्हाला सर्वात मोठा धोका या पंचमातील आणि आयस्थानातील राहू केतूमुळे कोणता बघायला भेटणार आहे, तो म्हणजे भावनिक निर्णयांमध्ये. यात सर्वात महत्वाचा काळ जो असणार आहे तो म्हणजे जून 2026 म्हणजे भाग्य वर्सेस परीक्षा. हा संपूर्ण काळ तुला लग्न किंवा तुला राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. कारण एकीकडे भाग्य उघडणारी तर दुसरीकडे परीक्षा घेणारी घटना या काळामध्ये तुम्हाला बघायला भेटणार. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला गुरु आणि शुक्र तुम्हाला वर उचलतील, पण शनी मंगळ आणि राहू केतू तुमची परीक्षा या काळामध्ये चांगल्या प्रमाणात घेणार आहे. त्यातील सर्वात महत्वाचं जून 2026 मध्ये तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी अंतिम सत्य काय असणार आहे ते म्हणजे संयम ठेवला तर नक्कीच तुम्हाला या काळामध्ये यश बघायला भेटेल आणि घाई केली तर या काळामध्ये नक्कीच तुम्हाला नुकसान बघायला भेटेल. अशा पद्धतीचा जून 2026 हा महिना तुला लग्न किंवा तुला राशीवाल्यांसाठी ग्रह गोचर होता. आता शास्त्राने काही महत्वाचे नियम दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये किंवा या महिन्यामध्ये तुला लग्न किंवा तुला राशीच्या जातकांसाठी काही महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. त्या तारखांमध्ये तुम्ही किंवा त्या तारखा तुम्ही सोडून किंवा त्या डेट्स सोडून तुम्ही जर बाकीचे महत्वाचे कामं केले तर तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून नक्कीच तुमची सुटका होईल. त्या कोणत्या महत्वाच्या तारीख आहेत ते आपण बघूया. त्यातील सर्वात महत्वाची म्हणजे 3, 4 आणि 5 जून हे तुम्हाला मानसिक ताण वाढवणाऱ्या घटना घडू शकते. त्यामुळे या संबंधाने कोणालाही या काळामध्ये 3 जून, 4 जून, 5 जून मध्ये कुठलीही कोणालाही कमिटमेंट करू नका, नाही तर नक्कीच तुमचा मानसिक ताण देखील या काळामध्ये वाढणार आहे. तर दुसरा टप्पा आहे 14, 15, 16 जून. या काळामध्ये कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. कुठल्याही महत्वाच्या डॉक्युमेंट्सवर तुम्ही सिग्नेचर वगैरे सही वगैरे करू नका. कोणतेही महत्वाचे प्रोजेक्ट्स तुम्ही या काळामध्ये हाताळू नका, नाहीतर नक्कीच तुम्हाला या काळामध्ये तुमच्या संबंधाने लॉस होताना बघायला भेटू शकते. या काळामध्ये जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असेल ते तुम्ही 14, 15 आणि 16 जूनच्या नंतर घ्यावे किंवा हे 3 दिवस सोडून घ्यावे. त्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे. त्याचं कारण असणार आहे तुमच्या कर्मातील गुरु आणि शुक्र आणि बुधाची सिच्युएशन तुम्हाला 16 तारखेनंतर चांगल्या पद्धतीने प्रभाव देणार आहे. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे जे लोक जॉब बघत आहे, इंटरव्ह्यू देण्याचा तारीख विचार करत आहे किंवा कोणत्या तारखेला आम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी जावं, त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची तारीख असणार आहे 8 तारीख ते 11 तारीख. 8 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर 11 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत जे लोक इंटरव्ह्यू जॉबसाठी जाणार आहे किंवा जॉईनिंग करणार आहे अशा लोकांना चांगल्या पद्धतीचा 8 जून ते 11 जून हा 3 दिवसाचा पिरियड असणार आहे. त्यात सर्वात महत्वाचं व्यापारी लोकांसाठी नवीन व्यापार करायचा आहे किंवा नवीन ऑफर येणार आहे तर त्याला होकार किंवा त्याला भेटण्यासाठी जायचं आहे. त्यांची कुठली तारीख असू शकते ती म्हणजे 6 जून ते 13 जून हा सर्वात बेस्ट तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी काळ असणार आहे. या काळात तुम्ही नवीन बिझनेस चालू करायचा प्लॅन करत असाल किंवा नवीन कोणाची तरी अपॉर्च्युनिटी आली त्याच्यावरती मार्गक्रमण करण्याचा प्लॅन करत असाल तर 6 जून ते 13 जून हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम राहणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी खूप काही महत्त्वाच्या घटना या जून 2026 मध्ये घडणार. लव्ह लाईफ किंवा लग्नाची योग किंवा विवाह योग, लव्ह मॅरेज या सगळ्या घटनांची योग तुला लग्न तुला राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये काही पुरेशी ग्रहस्थिती किंवा पुरेशी अनुकूल ग्रहस्थिती या काळामध्ये दिसत नाही. त्यामुळे सर्वांनी ज्याने त्याने ज्याची त्याच्या पत्रिकेत या ग्रहस्थितीवरचा परिणाम आपल्या जन्मपत्रिकेत कशा पद्धतीचा आहे ते आकलन करूनच समोर जाण्याचे निर्णय घ्यावे. त्यानंतर शेअर मार्केटच्या संबंधाने जे कोणी फ्युचरच्या हिशोबाने गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल किंवा लॉंग टर्मच्या हिशोबाने गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल त्यांच्यासाठी 11 आणि 12 जून हे 2 दिवस चांगल्या प्रमाणात फायदेदायक ठरू शकते. एक छोटीशी गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल त्यांच्यासाठी 22 जून हा देखील काळ चांगल्यासाठी चांगला राहणार आहे तुला लग्न किंवा तुला राशीवाल्यांसाठी. जे लोक शेअर मार्केट शिकण्याचा प्रयत्न करतात, ॲनालिसिस करतात आणि ज्यांना कुठले तरी क्लास लावायचे शेअर मार्केटच्या संबंधाने त्या लोकांसाठी 29 जून ते 30 जून हा
तुला लग्न किंवा तुला राशीवाल्यांसाठी जून 2026 हा महिना 29 आणि 30 जून चांगला अनुकूल असणार आहे. या काळामध्ये जून 2026 मध्ये तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांसाठी किंवा ओव्हरऑल सर्व 12 राशींसाठी शास्त्राचे महत्वाचा योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग घटित होणार आहे. तो योग किती तारखेला घटित होणार आहे? 18 जून 2026 या काळामध्ये हा योग घटित होणार आहे. त्याचा टायमिंग असणार आहे सकाळी 6:04 ते दुपारी 11:34 गुरुपुष्य अमृत योग 18 जून 2026 ला या काळामध्ये घटित होणार आहे. जे लोक प्रेम विवाहाचा विचार करत असाल, जे लोक या महिन्यामध्ये कोर्ट मॅरेज वगैरे करण्याचा प्लॅन करत असाल त्यांनी करू नये, जेणेकरून सप्तम स्थानातील मंगळ तुमच्या शेवटच्या टप्प्यात अष्टमात जाणार आहे. हा तुम्हाला कोर्ट मॅरेज किंवा कुठल्याही पद्धतीच्या कायदे कानूनच्या संबंधाने प्रेम प्रकरणात नक्कीच तुम्हाला असफलता देईल. त्यामुळे या महिन्यात तुम्ही कुठलेही महत्त्वाचे निर्णय किंवा कोणतीही रिस्क घेऊ नका. भूमिभवन वाहनाचा प्लॅन करत असाल तर कागदपत्र तपासून घ्या, कारण 21 जून 2026 मध्ये तुमचा सप्तम स्थान आणि द्वितीय स्थानाचा मालक मंगळ अष्टमात जाणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नक्कीच प्रभाव किंवा या काळामध्ये तुम्हाला नक्कीच तकलीफ बघायला भेटू शकते. व तसेच कर्मस्थानात तुमचे जन्मपत्रिकेत किंवा तुला लग्न किंवा तुला राशीवाल्यांसाठी कर्मस्थानातील उच्चचे गुरु हंसयोग तयार करत आहे. ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा फायदा कुठल्या पद्धतीने होणार आहे? तुम्ही या काळामध्ये सर्वात मोठे स्वप्न तुला लग्न आणि तुला राशीवाले बघणार आहे. त्यामुळे या काळामध्ये स्वप्न बघताना आपल्या कंट्रोलमध्ये राहावे आणि ही जी काही ग्रहस्थिती आहे या सर्व ग्रहस्थितीचा तुला लग्न आणि तुला राशीवर जून 2026 मध्ये अशा पद्धतीचा प्रभाव होणार आहे. याच्यानंतर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन राशीसाठी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. जय श्रीराम.